माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो। आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझी आर्त नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त झनी जडो देशी। तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत। आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्थ नको देवा। विश्वमाऊली श्री ज्ञानोबरायांच्या या परम पावन दरबारामध्ये समाधी प्रांगणात संत श्रेष्ठ श्री सावता महाराजांच्या या आश्रमामध्ये वैराग्य रागरसिक जगदोद्धारक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांच्या मुखारविंदातून प्रकट झालेली ज्ञानगंगा अर्थात तुकोपनिषद, तुकोबरायांची गाथा, गाथेतील पहिला अभंग, या पहिल्या अभंगातील समचरण दृष्टी या शब्दाच्या अर्थाच्या संबंधाने आपलं चिंतन सुरू आहे। जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये परमात्म्याचं वर्णन करतायत। प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये परमात्मा कसा आहे, समचरण दृष्टी असा आहे, समचरण असा आहे। परमात्म्याला समचरण का म्हणावं या संबंधीचा विचार आपण करतोय। काल आपण चिंतन करून आलोय, जिथं सदोषता असते तिथं विषमता असते आणि जिथं निर्दोषता असते तिथं समता असते। परमात्म स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, म्हणून परमात्मा हा सम आहे। कारण निर्दोषम ही समम ब्रह्म या गीतेतील श्लोकाच्या अर्थाला किंवा प्रमाणाला घेऊन आपण काल चिंतन केलंय। समचरण आहे परमात्मा, कारण तो निर्दोष आहे। म्हणून काम क्रोध इत्यादी दोष कोणतेही परमात्मा स्वरूपात नाहीत। ते निर्गुण ब्रह्मामध्ये जसे नाहीत तसे सगुण ब्रह्मातही नाहीत, आणि तसा संतांचा अनुभव आहे। असं चिंतन आपण काल करून आलोय। त्याच पद्धतीने आपण आजही चिंतन करणार आहोत। परमात्म्याला समचरण का म्हणतात? या संतोष महाराज, परमात्मा हा समचरण आहे। का समचरण म्हणावं आज एक वेगळ्या पद्धतीने आपण चिंतन करणार आहोत। वेदांताने आम्हाला एक विचार सांगितलेला आहे की ज्या ठिकाणी परिच्छिन्नता असते तिथे विषमता असते, आणि ज्या ठिकाणी व्यापकता असते त्या ठिकाणी समता असते। आजच्या चिंतनाचं अवच्छेदक हे आहे। परिच्छिन्नतेमध्ये विषमता आहे। विषमता म्हणजे भेद, भिन्नता, वेगळेकता, आपपरभाव, कमी अधिकपणा म्हणजे विषमता। विषमता ही द्वैतामध्ये होते, परिच्छिन्नतेमध्ये होते, आणि समता, समभाव हा व्यापकतेमध्ये होत असतो। परमात्म स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारची परिच्छिन्नता नाही, तर व्यापकता आहे। म्हणून परमात्मा समचरण आहे।
समस्वरूप आहे, असं चिंतन आपल्याला करायचं आहे. बघा, उदाहरण सांगतो. परिच्छिन्नता म्हटलं की तिथं दोष आले, तिथं विषमता आली, भेद आला, भिन्नता आली, अशुद्धी आली. एखादं गावाच्या बाहेरून निघालेला एखादा नाला असतो, गावाची सर्व घाण अशुद्धी त्या नाल्यातून वाहत असते. तो नाला छोटा आहे, पण तोच जर एखाद्या मोठ्या गंगेला मिळाला, नदीला मिळाला, तर ती नदी त्या नाल्याला त्याच्या अशुद्धीसह आपल्या स्वरूपात सामावून घेते. पण त्या नदीत तरी थोडीशी कुठेतरी अशुद्धी दिसेल. ती नदी सुद्धा जेव्हा समुद्राला जाऊन मिळते, तेव्हा आता तो समुद्र त्या नदीला, त्या नाल्यासह आणि त्या अशुद्धीसह आपल्या पोटात सामावून घेतो. त्या अशुद्धीला सुद्धा समुद्र करून टाकतो. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उरुनी एकमय. एकमय म्हणजे समता. तिथं आता गंगा आहे, ही यमुना आहे, ही सरस्वती आहे. समुद्रामध्ये भेद राहत नाही, विषमता राहत नाही, समता आली. का? समुद्र व्यापक आहे. व्यापकामध्ये अशुद्धी राहत नाही, व्यापकामध्ये विषमता राहत नाही. आकाश व्यापक आहे, कुठे नाही आकाश. जगतातील प्रत्येक वस्तूमध्ये आकाश आहे. पण आजपर्यंत कोणीतरी आकाशाला अशुद्ध म्हटलंय का? व्यापकात अशुद्धी नाही, सर्वगत आहे आकाश, पण अलिप्त आहे. सर्व जगतातील या मलापासून, अशुद्धीपासून, विषमतेपासून आकाश अलिप्त आहे, शुद्ध आकाश आहे. प्रत्येक वस्तूमध्ये आकाश आहे. घाटामध्ये आकाश, पटामध्ये आकाश, या मठामध्ये आकाश, या वस्तूमध्ये आकाश. पण या वस्तूंनी त्या आकाशाला परिच्छेद केला का? आपण म्हणतो का नाही हे आकाश चांगलं, हे आकाश वाईट, अशी विषमता आकाशामध्ये आहे का? हा, ही वस्तू चांगली असेल, ही वस्तू खराब आहे, असं आपण बोलू का? ही परिच्छिन्न आहे, मर्यादित आहे, अल्प आहे. पण आकाश व्यापक आहे. व्यापक असल्यामुळे आकाशामध्ये विषमता, सर्व आकाश एकच आहे, समान आहे. त्याप्रमाणे परमात्मा आकाशापेक्षाही व्यापक आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. गगनाचंही पांघरुण म्हणजे आकाश असेल. आकाशापेक्षा परमात्मा व्यापक आहे. आकाशाचे, परमात्म्याची व्यापकता सांगण्यासाठी सापेक्ष उदाहरण दिलं जातं आकाशाचं. आकाशवत सर्वगतश्च नित्यः. परमात्मा आकाशाप्रमाणे व्यापक आहे, सर्वगत आहे. आकाश पंचमहाभूतातलं असणारं आकाश जर सापेक्ष व्यापक असल्यामुळे अलिप्त असेल, सम असेल, विषम नसेल, तर आकाशाही पेक्षा निरतिशय व्यापक असणारं ब्रह्म म्हणजे परमात्मा विषम कसा होईल? सर्वत्र चैतन्य एक आहे, समान आहे. या माईकमध्ये चैतन्य आहे, या साऊंडमध्ये चैतन्य आहे, या पुस्तकामध्ये चैतन्य आहे, प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य आहे. आणि सर्व वस्तूमध्ये असणारं चैतन्य एकच आहे, समान आहे, सम आहे, विषम नाही. का? ते व्यापक आहे. विषमता ही परिच्छिन्नतेमध्ये असते. विषमता 3 प्रकारची: देशकृत विषमता, कालकृत विषमता आणि वस्तुकृत विषमता. आपण काय म्हणतो, हा आमच्या देशातला आहे, हा दुसऱ्याच्या देशातला आहे. देश शब्द इथं भारत देश या अर्थाने घ्या, किंवा देश म्हणजे आपण जिथं राहतो तो देश. नाही हा आमच्या मराठवाड्यातला आहे, मग जास्त प्रेम करायचं. नाही, हा खानदेशातला आहे, आमच्या खानदेश मधला आहे, त्याच्यावर जास्त प्रेम करायचं. आमच्या विदर्भातला आहे, जास्त प्रेम. विषमता आली की नाही? कशामुळं? देशामुळं. देशकृत विषमता म्हणा याला. वैषम्य आलं, भेदभाव आला, विलक्षणता आली, भिन्नता आली, आपपरभाव आला, न्यून अधिकपणा आला, चांगले वाईटपणा आला. ही विषमता आहे. कशामुळं आली? देशामुळं आली. ही देशकृत विषमता. आपल्या देशातला आहे म्हटलं की जास्त प्रेम राहतं. जेव्हा आपण अमेरिकेला जाऊ, दुबईला, दुसऱ्या देशामध्ये जाऊ, तिथं भारत देशातला एखादा व्यक्ती भेटला, आपल्याला जास्त कौतुक वाटतं. इथं आपण त्याला बोलतही नसू,
ऋषिकेशला आम्ही असताना तिथं महाराष्ट्रातलं कोणी भेटलं आम्हाला की अत्यंत आनंद वाटायचा, कडकडून मिठी मारायची, भेटायचं, चला घरी आश्रमात चला आमच्या, त्यांना बोलायचं, प्रेमानं हे करा. आणि इथं महाराष्ट्रात आल्यावर त्यांना जय हरी घालत नाही, ती गोष्ट वेगळी. पण ही देशकृत विषमता आहे. एखादा जवळचा वाटतो, एखादा जरा दूरचा वाटतो. कशामुळे? देशकृत विषमता, कालकृत विषमता. समवयस्क आहे, हा माझा मित्र आहे, आम्ही एका काळातले आहोत, समवयस्क. कालकृत विषमता हा जुना आहे. आपण काय म्हणतो, हा पदार्थ जुना आहे, आता याला 10 वर्ष होऊन गेले, याच्यामध्ये आता नवीन प्रॉडक्ट आलेलं आहे साऊंडमध्ये. मग आत्ताच्या वर्तमानातलं जे एखादं नवीन आहे, अपडेट आहे, त्याला आपण चांगलं म्हणतो. जुना आहे त्याला आपण म्हणतो आता हे जुनं झालं. कालकृत विषमता. वस्तुकृत विषमता, ही वस्तू चांगली, ही वस्तू वाईट, ही वस्तुकृत विषमता. परमात्मा स्वरूपामध्ये 3ही प्रकारची विषमता नाही. देशकृत विषमता, कालकृत विषमता, वस्तुकृत विषमता, त्याला वेदांताने परिच्छेद म्हटलंय. मी विषमता म्हणतोय, फरक एवढाच आहे. देश परिच्छेद परमात्म्याला नाही. का? न व्यापित्वा देशतः अंतः. परमात्मा सर्वगत आहे, सर्व देशामध्ये आहे. मी मराठवाडा या देशातला आहे, त्या भागातला आहे, खानदेशात नाही, म्हणजे हे शरीर. पण तसं परमात्म्याचं आहे का? परमात्मा मराठवाड्यातला परमात्मा वेगळा, खानदेशातला वेगळा, असा आहे का? सर्व देशामध्ये परमात्मा तोच आहे. देशकृत विषमता परमात्म्याला नाही. म्हणजे या देशातला परमात्मा चांगला आणि त्या देशातला परमात्मा वाईट असं आपण म्हणतो का? म्हणता येत नाही. का? सर्व देशामध्ये परमात्मा तोच आहे. ही समता, ही एकमयता. कालकृत नाही. योगे 28 युग झाली विटेवर उभा आहे, जुना झाला तो देव, आताचा एखादा नवीन देव तयार करा असं म्हणतो का आपण? परमात्मा जुना असला, अनादी असला, जुनाट जुगादीचे नाही. भूतकाळामध्ये तोच आहे, वर्तमान काळात आता तोच आहे, भविष्य काळात आपण नसू पण देव असणारच आहे. की कालकृत समता. असं कधी झालं का की एखादा व्यक्ती 60 वर्षाचा झाला आणि तो म्हाताराच नाही झाला, असं कधी होतं का? त्याच्यात विषमता आली की नाही देहामध्ये? पण परमात्म्याला 28 युग झाली, किंबहुना अनादी कालापासून परमात्मा तोच आहे. कधी म्हातारा झाला असं आपण म्हणतो का देवाला? नाही. त्याच्यामध्ये काही विकार आला का? विषमता आली का? वेगळीकता आली का? नाही. तो का म्हणे, साहे देव आहे तैसा आहे. याला म्हणायचं कालकृत समता. सर्व कालामध्ये परमात्मा सम आहे, विषम नाही. आणि वस्तुकृत, प्रत्येक वस्तूच्या रूपाने परमात्माच नटलेला आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ. बाप रखुमा देवी वरु विठ्ठलू सकळ. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. संपूर्ण या विश्वामध्ये, या विश्वाच्या रूपाने, जगाच्या रूपाने, वस्तूच्या रूपाने देवच नटलेला आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाच्या. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारी. म्हणजे विश्वाच्या रूपाने एकच देव आहे, परमात्मा आहे. ही वस्तुकृत समता आणि विषमता नाही. म्हणजे परमात्म्यामध्ये 3ही प्रकारची विषमता नाही, म्हणजे समता आहे. आणि तो इतका व्यापक आहे की त्याच्यामध्ये वैषम्याला जागाच नाही, भेदाला जागाच नाही. एवढा तो ठोस भरलेला आहे, व्यापक आहे. तिथं दोष राहतीलच कुठं? त्यालाच तो इतका व्यापक आणि भरलेला आहे. त्याला सभराभरीत म्हणतात, घनीभूत म्हणतात, ठोस म्हणतात, ओतप्रोत म्हणतात. जसं आपण तोंडामध्ये पूर्ण चूळ भरावी, म्हणजे पाणी तोंडामध्ये भरलं, आता आपण बोलू शकतो का? नाही बोलू शकत. तोंडात पाणी नाही तेव्हा आपण बोलू शकतो. तोंडात पूर्ण पाणी भरलं, आता बोलू शकतो का? बोलता येतं का? बघा बरं, तोंडात पूर्ण पाणी भरून नाही बोलता येत. का? तिथं अक्षरांना व्यक्त व्हायला सुद्धा जागा नाही. ती जी हवा आहे, आतमधून येणारी प्राणवायू आहे, तो दातावर आदळला तर दंत्यवर्ण प्रकट होतील. ती जीभ जे आहे ते वर टाळू लागले तर तालव्य,
वर्ण प्रकट, पण ते वर्ण प्रकट होण्यासाठी तेवढी सुद्धा जागा राहिली नाही. तोंड भरलंय पूर्ण पाण्याने, व्यापकतेमध्ये क्रिया होत नाही, व्यापकतेत दुसरं काही बसत नाही. परमात्मा तसा ठोस भरलेला आहे, व्यापक आहे. त्याच्यामध्ये जागाच नाही बसायला, विकारांना जागा नाही, त्याच्यामध्ये दोषांना राहायला जागा नाही, विषमतेला राहायला जागा नाही. एवढा भरलेला व्यापक आहे, म्हणून तिथं विषमता नाही. एकदा काय झालं, श्री रामदास स्वामींकडे एक विद्वान आला, पंडित आला, एक वाद करण्यासाठी. आणि वाद करा माझ्या बरोबर. रामदास स्वामी म्हटले, आम्ही वाद करत नाही, या फंद्यात आम्ही पडत नाही. वादो नावलंब्य, हा वादाचा अवलंब करू नये. तो का म्हणे, भेदा भेद गेला वाद खंडोनी, आम्ही वाद करत नाही म्हणे. तो म्हटला, पण मला वाद करायचा आहे ना, माझ्याबरोबर वाद करा. ऐकतच नव्हता. शेवटी श्री रामदास स्वामींनी सांगितलं, आणि आमचा शिष्य तिकडं बसलाय, त्याच्याकडे जा, त्याच्याबरोबर वाद करा. तिथं हारलात तर माझ्याकडे या, किंवा तिथं जिंकलात तर माझ्याकडे या. कुठे आहे म्हटले, कोण आहे? गेले. त्यांचा कल्याण नावाचा एक पट्ट शिष्य होता स्वामींचा. गेले तिथं. कल्याण स्वामी सुपाऱ्या फोडत बसलेले होते, कारण रामदास स्वामी पानाचा विडा खायचे, त्यासाठी सुपारी लागायची. मग सुपाऱ्या फोडत त्या ठिकाणी बसलेले होते. तिथं तो पंडित गेला आणि म्हणू लागला, माझ्याबरोबर वाद करा, महाराजांनी तुमच्याकडे पाठवलंय, वाद करा, वाद करा म्हणत होता. कल्याण स्वामींनी सांगितलं, खरं तर मी वाद करतच नाही म्हटले, आमच्या गुरूंचीच ही परंपरा आहे, आम्ही वाद करत नाही. पण तो जास्तच मागं लागला. नाही म्हटलं, वाद कराच. वाद केला, नाही तर हारलो हे तुम्ही मग सिद्ध करा, मान्य करा की मी हारलो. कल्याण स्वामी म्हटले, वादच केला नाही, हारायचा काय प्रश्न आहे, पराजित व्हायचा काय प्रश्न आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या कल्याण स्वामींनी हातामध्ये अशा सुपाऱ्या घेतल्या आणि त्याला विचारला, ठीक आहे म्हणे, वाद करतो, एक प्रश्न मी विचारतो, मला उत्तर बरोबर अपेक्षित दिलं पाहिजे. मी देतो उत्तर, करा प्रश्न. सुपाऱ्या हातामध्ये घेतल्यानं असा हात समोर केला, सांग म्हणे, या मुठीमध्ये किती सुपाऱ्या आहेत, याच्यामध्ये सुपाऱ्या किती आहेत? तर त्याने विचार केला, किती सुपाऱ्या असतील, काय सांगताच येत नाही ना, मुठ भरलेली आहे, किती सुपाऱ्या असतील सांगता येत नाही. असं कसं सांगता येत नाही? सांगता येतं म्हणे. नाही तर मी हारलो हे मान्य कर, मग मी उत्तर सांगतो, असं त्या ठिकाणी कल्याण स्वामी म्हणायला लागले. आणि मग अशा मुठभर सुपाऱ्या पुढं केल्या. त्याला काही सांगता येईना, किती सुपाऱ्या आहेत सांगता येईना. तो म्हटला, हारलो, तुम्ही सांगा. त्याला वाटलं आता यांनाही सांगता यायचे नाही. मग त्या ठिकाणी कल्याण स्वामींनी सांगितलं, ह्या सुपाऱ्या किती आहेत सांगू? आणि मुठभर आहेत. आमच्याकडे एक परिमाण आहे, किती सुपाऱ्या आहेत? या मुठ भरून सुपाऱ्या आहेत. तो म्हणला, असं कुठं असतं का? हे काय वाद करण्याची पद्धती आहे का? हा काय असा प्रश्न असतो का? आणि थांब म्हणले आजच्या दिवस. मग थांबला, मुक्काम वगैरे झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, याच्या पोटातली मळमळ काही थांबेना. सकाळी सकाळी उठला त्या सज्जनगडावर आणि मग पूजा वगैरे झाली. कल्याण स्वामी तिथे गेले. म्हणजे महाराज काय अपेक्षित आहे, काही देऊ का तुम्हाला, आणून द्यायचं आहे का? त्या पंडिताने समोर अशी वाटी केली. म्हटले, जा. वाटी रिकामी होती, त्याच्यात पाणी होतं पूजेसाठी घेतलेलं. खाली केली, रिकामी वाटी केली, हातामध्ये दिली कल्याण स्वामींच्या आणि सांगितलं, जा तुझ्या गुरूंना सांग याच्यामध्ये ब्रह्म पाठवा. घेतली वाटी हातामध्ये, आले गुरुजींकडे. रामदास स्वामी पूजा करत बसलेले होते. आले आणि दर्शन वगैरे केलं. म्हणे, का रे? मी काय नाही, ते जे कालचे पंडित जे आलेत त्यांनी सांगितले की या वाटीमध्ये ब्रह्म पाठवा. रामदास स्वामींनी ती वाटी हातामध्ये घेतली, अशी इकडं तिकडं थोडीशी फिरवली, बघितली आत बाहेर, मध्ये काहीच नव्हतं. पुन्हा हातात दिली कल्याण स्वामींच्या. थोडासा विचार केला आणि सांगितलं, जा, परत जा आणि त्यांना म्हणावं, या वाटीतला आधी ब्रह्म काढून घ्या, मग पाठवतो. तात्पर्य एवढंच आहे, ब्रह्म नाही म्हणायला आधी जागा असावी, तर ते आहे असं म्हणता येईल किंवा इथं सिद्ध करता येईल. नाही कुठं ते सांगा.
एवढं ब्रह्म व्यापक आहे. आणि मग व्यापक एवढं आहे की ते रिकाम्या वाटीतही आहे आणि भरलेल्या वाटीतही आहे. सर्वत्र ओतप्रोत आहे परमात्मा. एवढा व्यापक परमात्मा असेल तर मग त्या व्यापक परमात्म्यामध्ये विषमता राहायला जागाच कुठं आहे. म्हणून व्यापक असल्यामुळे परमात्मा निर्दोष आहे, दोषरहित आहे, विषमता रहित आहे, म्हणजे सम आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात समचरण दृष्टी. परमात्मा समचरण आहे म्हणजे व्यापक असल्यामुळे तो सम आहे. आपण हा निर्गुण ब्रह्माच्या अनुषंगाने विचार केला, बरोबर. तुकोबारायांना ब्रह्म सगुणही मान्य आहे की नाही, आपली दिशाच ती आहे. निर्गुणाचाही विचार करा आणि सगुणाचाही करा. आता सगुण ब्रह्माचं चिंतन करा. दुसरा मुद्दा, सगुण ब्रह्म हे समचरणच आहे. का समचरण? मुद्दा तोच, व्यापक आहे म्हणून. परमात्मा श्री कृष्ण हे सगुण ब्रह्म आहे आणि हे सगुण ब्रह्म व्यापक आहे म्हणून सम आहे. कृष्णातही विषमता नाही. जशी ब्रह्मात विषमता नाही तशी कृष्णात नाही, कारण कृष्ण मुळात ब्रह्मच आहे ना. सच्चिदानंद रूपाय श्रीकृष्णाय वयम नमः. सच्चिदानंद रूप असा श्रीकृष्ण आहे. त्यामुळं देवामध्ये सुद्धा विषमता नाही. का? व्यापक आहे परमात्मा कृष्ण. आणि कसा व्यापक आहे हो? कारण तो तर एकदेशी आहे ना. गोकुळामध्ये आहे तेव्हा मथुरेत नाही, मथुरेत आहे तेव्हा द्वारकेत नाही, असं आहे ना. एकदेशी वाटतो, मग व्यापक कसं म्हणता, अशी शंका आहे. शंकराचार्यांना एकाने असं विचारलं, म्हणजे कृष्ण परमात्मा तर एकदेशी आहे, त्याला ब्रह्म कसं म्हणता तुम्ही? तेव्हा आचार्यांचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये कृष्णाची ब्रह्मरूपता सिद्ध केलेली आहे, सांगितलेली आहे. एकदा नारद महर्षींना इच्छा निर्माण झाली की जेव्हा त्या नरकासुराचा वध केला भगवंताने आणि त्या 16,000 ज्या कन्या होत्या त्यांना एका कारागृहामध्ये बंद केलेलं होतं, बंदिस्त होत्या. त्यांना मुक्त केलं देवाने, त्या राक्षसाचा वध केला. आता त्या स्त्रिया म्हणायला लागल्या, देवा आमचा स्वीकार आता कोण करेल? आम्हाला तू या कारागृहातून मुक्त केलंस, पण आता बाहेर आमची इज्जत राहील का? आमचा स्वीकार कोण करेल? मग तू सोडवलंस तरी, मुक्त केलंस आम्हाला यातून, तरी आता आम्ही खऱ्या अर्थाने मुक्त नाहीतच ना. आमचं नाव आता गेलं ते गेलंच आहे, आमचा स्वीकार कोण करेल? तेव्हा देवानं सांगितलं, ज्याला कोणी नसतं त्याला मी असतो, मीच स्वीकार करतो. आणि मग 16,000 त्या कन्यांबरोबर भगवंताने विवाह केला. हे नारद महर्षींना कळालं आणि नारद महर्षींना कुतूहल निर्माण झालं, कृष्ण एक, या कन्या 16,000 आणि कसं विवाह झाला असेल? कारण विवाह होण्यासाठी कुठं पत्नीच्या त्या पुढं पाहिजे ना तो नवरदेव. मग हा तर एकच आहे, ह्या 16,000 कशा कुठं उभ्या राहिल्या असतील एका रांगेमध्ये? हा कुठं एकच बाबा उभा राहिला असेल? कसं लग्न लागलं असेल हे? नारद महर्षींना आश्चर्य वाटायला लागलं आणि मग धावतच आले कुठं? मथुरेला. आणि देवाला विनंती केली, म्हणजे देवा तुमचा कसा विवाह झाला आणि तुम्ही एकच, त्या 16,000 तुमचा विवाह कसा झाला? मला बघायचं आहे, मला इच्छा आहे. नारद महर्षी असं विचारतात. देव म्हटले, तुम्हाला असा प्रश्न निर्माण का झाला? नारद महर्षी म्हटले की देवा तुम्ही एकच आहेत आणि त्या 16,000. मग तुम्ही एकीच्या समोर उभा राहिला तेव्हा बाकीच्यांच्या समोर तुम्ही उभे नसणार, मग विवाह कसा झाला? देव म्हटले एक काम करा, 16,000 माझ्या ज्या पत्न्या आहेत, 16,000 महल आहेत, त्या सगळ्यांकडे जा, जिथं मी नसेल तिला घेऊन या आणि मग आमचा विवाह कसा झाला मी सांगतो. नारद महर्षी निघाले, एका महलामध्ये गेले, दुसऱ्या महलामध्ये, तिथून आले, दुसऱ्या महलात गेले. आतमध्ये परमात्मा पूजा करत बसलेले दिसले देवाची. कुणाची तरी पूजा करतायत, बघितलं देव आहेत. या नारद महर्षी, या या या. बसले, दर्शन वगैरे झालं.
लगेच परत फिरले, दुसऱ्या महालात गेले. तिथं रुक्मिणी मातेची सेवा करणारे हजारो दासी आणि रुक्मिणी माता भगवंताचे पाय चेपते, पाय लक्ष्मीचे. नारद महर्षींना बघितल्याबरोबर देव उठले, या 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 महाराज या, आणि नारद महर्षींचे पाय चेपायला लागले देव. दुसऱ्या महालात गेले, परमात्मा कुठेतरी दंतधावन करतायत. तिसऱ्या चौथ्या महालात गेले, परमात्मा आपल्या मुलांबरोबर खेळतायत. कुठेतरी गेले, एखाद्या पत्नी बरोबर आहेत. काय, प्रत्येक महलामध्ये परमात्मा कृष्ण नारदांना दिसायला लागले, प्रत्येक महलामध्ये. आणि शेवटी मग जिथून आले होते तिथं गेले आणि मग म्हणू लागले, देवा तुमची ही लीला अगाध आहे. मला वाटत होतं तुम्ही परिच्छिन्न एकदेशी एका ठिकाणी आहात, तसं नाही देवा. तुम्ही एकाच वेळेला प्रत्येक ठिकाणी व्यापक विराजमान आहात. तुमची ही लीला, तुमचं हे सामर्थ्य, तुमचं हे स्वरूप मी एक तुमचा सामान्य भक्त असल्यामुळे मला कळाली, परंतु हे सामान्य लोकांना कळणार नाही. आपण एक देशी नाही, आपण व्यापक आहात. तुकोबारायांना परमात्मा जळीस्थळी काष्ठी पाशानी प्रतीतीला आला. ही सगुण ब्रह्माची व्यापकता आहे. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांना काशीहून घेतलेलं पाणी म्हणजे गंगाजल, कावड रामेश्वरला न्यायचे होते. जात असताना मध्ये वाळवंट लागलं, एक गाढव तळमळत पडलेलं दिसलं पाण्या वाचून. नाथ महाराजांना त्या गाढवामध्ये देव दिसला. आम्हाला माणसात दिसत नाही ही गोष्ट वेगळी, पण नाथ महाराजांना त्या गाढवामध्ये देव दिसतो. नामदेवरायांना जेव्हा खेचर स्वामींनी अनुग्रह केला आणि नामदेवराय त्या औंढ्या नागनाथहून पंढरपुराकडे येत होते, तेव्हा त्या बार्शीमध्ये मुक्काम पडला, जिला आपण बार्शी म्हणतो ना आता, बार्शीमध्ये. तिथं देवाने परीक्षा घ्यायचं ठरवलं, कुत्र्याचं रूप घेतलं आणि पूजा करत असताना देवाला नैवेद्य दाखवला नामदेवरायांनी, आणि ते जे रोटी आहे ते एक घेतली, ते कुत्रं पळायला लागलं. नामदेवरायांनी ओळखलं, नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्वाठाई. सर्वाठाई ओळखी झाले, सर्व ठिकाणी माझा विठ्ठल आहे, परमात्मा आहे, कळालं. आणि नामदेवराय पाठीमागे तुपाची वाटी घेऊन मागं लागले, देवा कोरडी भाकरी खाऊ नका, सोबत तूप घ्या. तात्पर्य एवढंच आहे, लक्षात घ्या. परमात्मा सर्वत्र आहे, व्यापक आहे. सगुण ब्रह्म ही सर्वत्र व्यापक आहे आणि त्यामुळे समचरण, तिथं समता आहे, परिच्छिन्नता नाही, विषमता नाही. आता तिसरा मुद्दा, सगुण ब्रह्म निर्गुण ब्रह्म दोन्हीचं आपण चिंतन केलं. परमात्मा व्यापक आहे म्हणून तिथं विषमता नाही, दोष नाही, समता आहे म्हणून समचरण. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की त्या परमात्म्याचा अनुभव ज्यांनी घेतला, त्या परमात्म्याच्या व्यापकतेचा अनुभव ज्यांनी घेतला, ते संत सम झाले. ते संत स्वतः सम, ज्याचा अनुभव घेतला तद्रूपता सिद्ध झाली. म्हणून तुकोबाराय ज्ञानोबाराय जर स्वतः सम झाले तर परमात्मा सम आहे हे सहज सिद्ध होण्यासारखं आहे. संतांच्या अनुभूतीने ही गोष्ट सिद्ध होते. ज्ञानोबाराय व्यापक आहेत, ज्ञानोबारायांना व्यापकतेचा अनुभव आहे. ज्ञानदेव सर्वाठाई. बरं तुकोबारायचं अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबारायांना हा व्यापकतेचा अनुभव आहे, परब्रह्मरूपतेचा अनुभव आहे. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीळा विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरे व्यापकू सर्व जीवा, तुका तो चितो हा परब्रह्म ठेवा. तुकोबाराय म्हणजे परब्रह्म आहे. आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. मग स्वतः समचरण स्वरूप असणारा परमात्माच तुकोबारायांच्या रूपानं आता आहे. तुकोबाराय स्वतः परमात्मा जर झालेत तर तुकोबारायाच्या ठिकाणी ती समता आली की नाही? ज्ञानोबारायाच्या ठिकाणी ती समता, ज्ञानोबाराय परब्रह्म आहेत तर ज्ञानोबारायाच्या ठिकाणी ती समता परमात्म्याची आली. कशी आली? नामदेवराय म्हणतात ना, सर्वभूते सम.
ज्ञानोबाराय कसे आहेत? सर्व प्राणी मात्रामध्ये सम आहेत, सम. आपपर भाव त्यांच्यामध्ये नाही. बरं, तुकोबारायांचं काय? एकदा तुकाराम महाराज आळंदीला आले, त्या पिंपळाच्या खाली बसलेत आणि तिथं असणाऱ्या ज्या चिमण्या पाखरं होते ते उडून गेले. तुकाराम महाराजांच्या मनामध्ये उद्वेग निर्माण झाला. ज्या अर्थी पाखरं मला भिवून उडाली याचा अर्थ माझा अजून समतेचा भाव प्रकट झालेला नाही. तिथंच ज्ञानोबारायांच्या समोर तुकोबारायांनी अनुष्ठान मांडला. अवघी भूती साम्या आली, देखिली म्या कै होती. हा समतेचा भाव मला प्राप्त झाला हे तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा ह्या चिमण्या उडून पुन्हा माझ्या खांद्यावर बसतील. तिथं चिंतन करू लागले, भजन करू लागले. जेव्हा ती सगळी पाखरं उठली तुकोबारायाच्या अंगा खांद्यावर बसू लागले तेव्हा तुकाराम महाराज मग उठले. समतेचा भाव प्राप्त झाला. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. सर्वाभूती सम ही समता संतांना का आले? त्याचं कारण होतं की त्यांना त्या परब्रह्माचा अनुभव आला. ज्या परब्रह्माचा अनुभव आला ते परब्रह्म स्वतः सम असल्याशिवाय तुकोबाराय सम झाले का? ज्ञानोबारायांची समता काय? ज्ञानोबारायांना रेड्यामध्ये सुद्धा आपला आत्मा दिसला ना, ही समता आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, ही समता. आम्ही दोघं एकच आहेत म्हटले. मग तो रेडा बोलवला वगैरे, पुढे चमत्कार घडवला. पण माऊलींच्या ठिकाणी त्या रेड्याशी झालेली समता कशामुळे? तुकोबारायांशी त्या चिमण्यांबरोबर झालेली समता कशामुळे? संत महात्मे सर्वाभूती सम कशामुळे? साम्य तेजे डोळा लागला तया असं ज्ञानोबाराय बोलतात. कशामुळे? कारण ते संत महात्मे स्वतः परब्रह्म झालेत आणि ते परब्रह्म समय, म्हणून ते परब्रह्म स्वतः समय, परमात्मा समय आणि त्याचा अनुभव संतांना आला. मग संत स्वतः सम झाले. मग संतांच्या अनुभूतीने ही गोष्ट सिद्ध होते की परमात्मा सम आहे, समस्वरूप आहे. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बोलतात. समचरण दृष्टी विटेवरी साजरे, समचरण दृष्टी विटेवरी साजरे, समचरण दृष्टी विटेवरी पदार्थ लगे मायिका पदार्थ माझे हरी
समचरण दृष्टी. परमात्मा समचरण आहे, तिन्ही अंगाने सिद्ध करता येतं. परमात्मा व्यापक आहे म्हणून समचरण आहे असा संतांना अनुभव आहे, म्हणून परमात्मा समचरण आहे असं चिंतन आपण करतोय. तुकोबाराय म्हणतायत की परमात्मा सम आहे आणि परमार्थाचं साध्य आहे सम होणं, विषमता जाणं. आपल्यातली विषमता गेली पाहिजे, समता प्राप्त झाली पाहिजे. ही कधी प्राप्त होते? जर त्या समचरण परमात्म्याच्या ठिकाणी आपली वृत्ती राहिली तर. शरीर संसारात राहू द्या, मनाची वृत्ती मात्र समचरण अशा परमात्मा स्वरूपामध्ये ठेवा असा उपदेश तुकोबारायांना करायचा आहे. आणि त्यासाठी महाराज स्वतः देवाकडे प्रार्थना करतायत की आपलं जे समचरण स्वरूप आहे त्या ठिकाणीच माझी वृत्ती राहू द्या, की जेणेकरून वृत्तीनं सतत त्या समचरणाचं चिंतन करून करून त्या वृत्तीला ते समस्वरूपता प्राप्त होईल. या अनुषंगाने तुकोबाराय साधकाला एक प्रकारे हा उपदेश करतायत, आदर्श देतायत, देवाला काय मागावं हे सूचित करतायत. बाकीचा विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल.